आता आपल्याला दुसरं एक चॅप्टर बघायचं आहे. एक पहिलं आपलं चॅप्टर तुम्हाला शिकवलं. आता दुसरं चॅप्टर आले स्ट्रक्चर अँड फंक्शन अँड ऑर्गनायझेशन. महत्त्वाचं चॅप्टर आहे. पहिला पॉईंट तुम्ही अगोदर थोडंफार माहीत असेल. सेल इज कॉल्ड स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. जर तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज सेल, सेल म्हणजे काय? सेल इज कॉल्ड स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्याला आपण काय म्हणलो? सेल असं म्हणलो. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅपेबल फॉर इंडिपेंडंटली एक्झिस्टन्स अँड परफॉर्म ऑल फंक्शन ऑफ लाईफ. जर आपल्या बॉडीचा कोण फंक्शन करीत असेल तर आपल्या बॉडीचं फंक्शन कोण करतं? सेल करतं. परफॉर्म अँड फंक्शन, सर्व कार्य आणि कार्यात्मक फंक्शन. दिस इज कॉल्ड ॲज सेल. टू सी क्लिअर वी नीड फॉर मायक्रोस्कोप. आपल्याला जर सेल बघायची असेल तर सेल बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. आपल्याला अशी डोळ्यांना नेकेड आईज सेल दिसत नाही. आपल्याला त्यासाठी काय लागतो? मायक्रोस्कोप लागतो. बट टू सी स्मॉलर सेल वी रिक्वायर्ड इज कंपाऊंड मायक्रोस्कोप. आपल्याला लहानात लहान सेल बघण्यासाठी आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज आहे. सिंपल मायक्रोस्कोप कॅन बी मॅग्निफाईड इमेज. जर तुम्हाला सिंपल मायक्रोस्कोपची मॅग्निफाईड इमेज बघायची असेल तर 50 to 100 टाईम. बट कंपाऊंड मायक्रोस्कोप, जर कंपाऊंड मायक्रोस्कोप किती दाखवतो? 1000 टाईम और मोर दॅन, म्हणजे 1000पेक्षा जास्त दाखवतो. इन द मायक्रोस्कोप वी यूज्ड इन लॅबोरेटरी. मायक्रोस्कोप आपण कोणत्या ठिकाणी वापरतो? तर मायक्रोस्कोप आपण प्रयोगशाळामध्ये वापरतो. बीम लाईट इज यूज्ड मेक थिंग विजिबल. It is light microscope to see. Interest is conversion is electronic microscope. त्याच्यामध्ये काही गोष्टी आणखीन आपण काय आणल्या? मायक्रोस्कोपच्या ॲडव्हान्स आणल्या. म्हणजे आपण कोणता मायक्रोस्कोप वापरायला होता? इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप. आता इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप किती दाखवतो? इट कॅन मॅग्निफाईड इमेज. ॲडव्हान्स मॅग्निफाईड इमेज म्हणजे 50,000 टाईम इज मोर दॅन, मोठी इमेज करून दाखवतो. मॅग्निफाईड इमेज दॅट इज बाय मायक्रोस्कोप. त्या फिगरमध्ये दिलेला आहे ॲटम. ॲटम इज स्मॉलेस्ट पार्टिकल. ॲटमच्या नंतर कार्बनचा पार्टिकल दिलेला आहे, त्याच्यानंतर लिपिड आहे, त्याच्यानंतर प्रोटीन आहे. हे साईज दिलेलं आहे वेगवेगळ्या. त्याच्यानंतर व्हायरस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, बॅक्टेरिया आहे, रेड ब्लड सेल आहे, ॲनिमल सेल आहे, प्लांट सेल आहे, पोलन आहे, हंक्स एग आहे आणि फ्रॉग एग आहे. अशा पद्धतीने ॲटमचं काय 0.1 nm वेगवेगळं असं तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता. पहा नेक्स्ट पॉईंट. देअर इज नो टिपिकल शेप ऑफ सेल. सेलचा कोणताही टिपिकल शेप नाही. आता कोणकोणते? सेल मे बी स्पायरल, रेक्टँग्युलर अँड फ्लॅट. म्हणजे चौकोनी आहे, त्याच्यानंतर स्पायरल गोल आहे, फ्लॅट सपाट आहे, नंतर गोनल आहे, ट्रायंग्युलर आहे, कोनिकल आहे. अशा वेगवेगळ्या सेलच्या शेप दिलेल्या आहेत. सेल साईज इज व्हेरियस ग्रेटर दॅन प्लांट अँड ॲनिमल सेल. म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे. प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये साम्यता नाही. सम ऑफ देम इज नॉट व्हिजिबल नेक्ड आईज. सेल आपण आपल्या डोळ्यानं बघू शकत नाही. सेलला बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. सम आर व्हिजिबल वेल सम इज मायक्रोस्कोपिक. काही व्हिजिबल मायक्रोस्कोपिक आहे. स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी सी. स्मॉलेस्ट सेल साईज कॅन बी 0.3
micro mm in length. Bacterial cell size 3 to 5 micro ml. Will the largest cell of size is C is egg म्हणजे अंड्याची सर्वात मोठी काय सेल आहे 15 सेंटीमीटर. Largest cell are nevers. We already know cell that was proposed by सेल कोणा ऑलरेडी दॅट प्रपोज केली वॉटसन अँड आपलं रॉबर्ट हुक या सायंटिस्टनं. एक्सप्लेनेशन विच रोल. वेगवेगळ्या सायंटिस्टचे नावं दिलेले आहे. हे नाव बघून घ्यायचे किंवा हे नाव सायंटिस्टचे नाव. स्केमॉन स्केल थेरी वेगवेगळ्या थेरी प्रपोज केलेले आहे. नॉट एक्सप्लेन अबाउट फॉर्मेशन इज न्यू सेल दॅट इज फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. It was Ruffel 1855 who explained for the first time that new cell formation is cell division is pre-existent cell. यालाच आपण काय म्हणलो प्री एक्झिस्टंट सेल सुद्धा असं म्हणलो. इन लार्ज इयर ॲडव्हान्स रिसर्च इन सायटॉलॉजीमध्ये याचा ॲडव्हान्स संशोधन झालं. लीड मॉडिफाय इन सेल थेरी याला सेल थेरी काय केलं मॉडिफाय केलं. विच इज नाऊ नोन इज मॉडर्न सेल थेरी यालाच आपण काय म्हणलं मॉडर्न सेल थेरी या कन्सेप्टनं लक्षात आलं. आता तुम्हाला अगोदरही मी तो एक चॅप्टर टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काही गोष्टी. हे बघा ही प्लॅन्ट सेल आहे, त्याच्यानंतर ही ॲनिमल सेल आहे. आता प्लॅन्ट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये डिफरन्स काय वेगवेगळा डिफरन्स आहे. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला मी व्हॉट इज डिफरन्स बिटवीन प्लॅन्ट सेल अँड ॲनिमल सेल. तर ॲनिमल सेलमध्ये काय सेलवाले प्लॅन्ट सेलमध्ये काय सेलवाले. ॲनिमल सेलमध्ये काय सेलवाले इज ॲबसेंट आहे. त्याच्यानंतर प्लॅन्ट सेलमध्ये व्हॅक्युल्स मोठा आहे, ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युल्स लहान आहे. ह्या अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. आणि हे समोर आपण जर बघितलं तर बघितलं तर हे काय मायटोकॉन्ड्रिया आहे. हे सर्व वेगवेगळे याचे ऑर्गनल्स याच्यामध्ये दिलेले आहे. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की आपल्याला याच्यामध्ये काय समजून घ्यायचं की टॉपिपोटेन्सी म्हणजे काय. इट इज द कॅपॅसिटी इज पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लियट्स म्हणजे लिव्हिंग न्यूक्लियट्समध्ये कोणकोणत्या कॅपॅसिटी आहे. टू डिफरंट division to form many other typical cell thereby complete new organism म्हणजे त्याच्यापासून काय तयार होतो की कम्प्लिटली न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो. टॉपिपोटेन्सी. अ सेल इज टॉपिपोटेन्सी बिकॉज इट हॅज बीन एंटर इज अ जेनेटिकली इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझमची जेनेटिकली इन्फॉर्मेशन आपल्याला काय बघायची. आता जेनेटिकली इन्फॉर्मेशन पहा. एम्ब्रियोमॅटिक ॲनिमल टॉपिपोटेन्सी टर्म्स इज स्टेम सेल यालाच आपण काय म्हणलो स्टेम सेल म्हणलो. स्टेम सेल हॅज बी ग्रेटर मेडिकली ॲप्लिकेबल इन्क्लूड इज केअर ऑफ डिसीज दॅट इज अ केअर ऑफ डिसीज. आता यू नोन दॅट इज सायंटिस्ट जर्मनी बॉटनिस्ट मॅथमॅटिक्स दिलेला आहे. या सायंटिस्टनं काय केलं एक्सप्लेन नंबर ऑफ प्लांट कन्क्लूड दॅट व्हॅरियस टिश्यू ऑफ प्लांट. या सायंटिस्टने वेगवेगळे व्हॅरियस ऑफ टिश्यूचे काय घेतले व्हॅरियस ऑफ
टिश्यू प्लांटचे टिश्यू घेतले आणि कम्पेअर्ड केले एकमेकाशी डिफरंट टाईप्स ऑफ सेल ॲट दॅट टाईम्स ब्रिटिश इज बायोलॉजिस्ट. आता आणखीन एक ब्रिटिश सायंटिस्टनं म्हणजे झुलॉजिस्टचे घेतले म्हणजे प्राण्याचे घेतले. आता प्राण्याचे घेतल्यानंतर त्यानं काय केलं प्रपोज दॅट इज कम्पॅरेटिव्हली मेंबर ही ऑल्सो एक्सप्लेन अबाउट एक्झिस्टिंग सेल वॉल ॲज युनिक कॅरेक्टर. याचे काय केले युनिक कॅरेक्टर घेतले ऑफ प्लांट सेल ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्व इज प्रपोज ॲनिमल अँड टू प्लांट इज मेड अप. बरं आपण आता समोरचा पॉईंट नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्ही आता काय करायचं की ह्या मायक्रोस्कोपच्या ज्या फिगर आहेत त्या वहीत काढायच्या आणि व्हॉट इज सेल डेफिनेशन लिहायचं आणि डिस्क्रिप्शन याचं काय करायचं लिहायचं.